जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बनावट नोटा तयार करणाऱ्या इचलकरंजीच्या टोळीस अटक. 2,94,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने इचलकरंजी येथे मोठी कारवाई करत बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या अनिकेत विजय शिंदे वय वर्ष 24 पंत मंदिर जवळ मंगळवार पेठ इचलकरंजी, राज रमेश संदीप वय वर्ष 19 राहणार भुईनगर इचलकरंजी आणि शोएब अमजद कलावंत वय वर्ष 19 राहणार परीट गल्ली गावभाग इचलकरंजी या तिघांना अटक करून त्यांच्याकडील छपाई केलेल्या चलनातील हुबेहूब 2,24,200 रुपयांच्या नोटा व 70,700 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकूण 2,94,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या टोळ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिल्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि पोलीस अंमलदार यांचे शोध पथक तयार करून शहरात आणि जिल्ह्यात माहिती घेण्याचे काम चालू होते. बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष बर्गे व प्रदीप पाटील यांना माहिती मिळाली की एक इसम आपल्या साथीदाराच्या मदतीने इचलकरंजी येथील नारायण टॉकीज परिसरात बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने नारायण टॉकीज परिसरात सापळा रचून अनिकेत विजय शिंदे याला ताब्यात घेतले. त्यांच्या खिशात भारतीय चलनातील बनावट नोटा आढळून आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरच्या नोटा त्याच्या राहत्या घरात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती देऊन या कामात मदत करीत असलेले आणखी 2 जण सध्या त्यांच्या घरात असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्या घरात जाऊन छापा टाकला असता त्यांच्या घरात 100 रुपयाच्या 282 नोटा आणि 500 रुपयाच्या 392 नोटा असा एकूण 2,24,200 रुपयाच्या बनावट नोटा आणि 70,700 रुपयाच्या बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 2,94,900 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या बनावट नोटा छापण्यास कधीपासून सुरुवात केली तसेच तयार झालेल्या नोटांची कोठे विक्री केली व या कामात आणखी कोणी साथीदार आहे का याचा तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक गडिंग्लज विभागाचे अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, प्रवीण पाटील, वैभव पाटील, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, राजू कांबळे, वैभव जाधव आणि समीर कांबळे यांनी केली.